नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. नमस्कार सर, माझे नाव सुरेश महादेव झिरवाल, राहणार कुंजपाडा, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. जिल्हा पालघर. आता हा तुमचा मोगऱ्याचा प्लॉट दिसतोय. आता खूप सारी प्रमाणात थंडी पडलेली आहे आपल्याकडे. तुमच्याकडे मोगरा वाढत नाही, फुटवा येत नाही, बऱ्याचपैकी अडचणी आहेत. तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवर रील बघितली, त्यानंतर तुम्ही मला काही कॉन्टॅक्ट केली. त्यानंतर तुम्ही औषधं आम्ही जिथून सांगितलं तिथून आणले. त्याच्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवतोय? तर तिथून मी म्हणजे हे औषध आणले जे क्रॉपटेकचे. मी पहिले स्टार्टिंगला तुमचा व्हिडिओ बघितला, त्यानंतर मी तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि तिथून ते क्रॉपटेकचे ते 3 औषधे आहेत. ते ग्रोमॅक्स, ग्रोमॅक्स, ब्लूमफ्लो आणि फ्लोरामॅक्स. ते मी औषध आणलं आणि ते फवारलं, तर मला बऱ्यापैकी रिझल्ट आलाय. बऱ्यापैकी तरी किती प्रमाणात तुमचे फुटवे वाढले? फुटवे म्हणजे सर भरपूर फुटवे असे वाढले. याच्या आधी फुटवे नव्हते सर. फुटवेच नव्हते याच्या आधी. तुम्ही जे म्हणताय हे असे फुटवे ह्या थंडीच्या टायमाला होता का? नाही, थंडीच्या मोसमात नाही सर. आता याला दाखवा बरं मला किती फुटवे समोर. सर बघा ना, हा बघा ना सर, किती फुटवे आले. हा इथे आलाय, इथे आलाय, इथे आलाय, इथे आलाय, इथे पण आलाय, इथे पण आलाय. म्हणजे सर ना थंडीच्या मोसमात ना असा फुटवा येणं शक्य नाही सर. इतका फुटवा आलाय. शक्यच नाही असा फुटवा येणं. नाही, जास्त फुटवा येतच नाही थंडीच्या मोसमात. याच्या आधी तुम्ही भरपूर सारे स्प्रे मारलेले तुमच्या प्लॉट. स्प्रे तर भरपूर घेतले ते, पण हे तुमचे क्रॉपटेकचे ते औषध आहेत ना, ते मी कधी नाही वापरले. ते कधीच नव्हते वापरले. कधीच नाही. आणि त्याची मी पहिलीच फवारणी आहे. एकच फवारणी? एकच फवारणी. त्याच्या अगोदर कोणतीच फवारणी नाही पडली. तर किती पाणी लागतं तुम्हाला एवढ्या फवारणीला? एवढ्या फवारणीला मला 2 स्प्रे लागतात. म्हणजे 2 पंप लागतात? 2 पंप. 2 पंप स्प्रे केलेला आहे तुम्ही. तेवढे 3 औषधं घेतले होते आणि खूप चांगला तुम्हाला रिझल्ट जाणवतोय. हो, रिझल्ट बऱ्यापैकी चांगलाच आलाय सर माझ्या मताने. तुम्हाला आम्ही आळीचं पण औषध दिलं होतं. आता इकडं आळीचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे, बरोबर? मग त्या आळीच्या औषध तुम्हाला किती फरक जाणवतोय? सर अळीच्या म्हणजे पहिल्या फवारणीच्या अगोदर अळी खूप जास्त होते आणि तुमच्याकडून तेव्हा ते औषध घेतलं अळीचं, तिथून ते फवारणी केली. आता बऱ्यापैकी कंट्रोल झाले. माझ्या मनाने 70% तरी कमी झाले. 70%? आता तुमच्याकडे खूपच प्रॉब्लेम आहे आळीचा. आळी कंट्रोलच होत नाही. आता तुम्हाला वाटतं की याने कंट्रोल होते? हो सर, होते कंट्रोल. होते कंट्रोल. इतर शेतकऱ्यांना छाती ठोकपणे तुम्ही सांगू शकता? हो सर, सांगू शकतो. कारण माझ्यावर झालेले तुम्हाला दिसतंय बघा. कारण मी स्वतः बघितलंय की झालेले आहे माझ्यावर कंट्रोल. आता हा तुमचा भरपूर मोठा प्लॉट आहे. याच्यात आळी असल्यामुळे तुम्ही तेवढं उत्पन्न काढू शकत नव्हते. तेवढं उत्पन्न नाही काढू शकत. नाही, मग आता कंट्रोल झाल्यानंतर आता किती उत्पन्न होईल तुम्हाला? ते आता काही सांगू. पण मग फुलाची संख्या किती वाढेल? कळीची संख्या तर सर वाढेल. फुटवा आलाय आणि जर असाच फुटवा अजून पुढे पण येत राहिला तर कळी जास्त वाढेल. कळी जास्त वाढेल. हो सर, म्हणजे थंडीच्या मोसमात ना कटिंग वगैरे केलं ना की कळी येत नाही. सहज तो वांजत जातो. म्हणजे हा जो फुटवा आला याच्यात सेटिंग होतच नाही. सेटिंग होतच नाही. मग आता तुम्हाला वाटतं ठीक, नाही तर मग पूर्ण वांजत जातो. आता तुमचा कसा आहे प्लॉट? माझा बऱ्यापैकी चांगला आहे. म्हणजे वांज जाण्याचं प्रमाण आहे का तुम्हाला वाटतं का? नाही, वांज जाणार नाही. म्हणजे सगळं वांज सर नाही जाणार नाही, पण मला असं वाटतं की अजून फुटवे येणारच आहे. फुटवे पण येणार आहे अजून. आणि याच्यात जवळपास आपल्याला सगळीकडे हा जो फुटवा आलेला आहे याच्यात कळी दिसतेच. म्हणजे ही काही फेल जाणाऱ्यातली नाहीच आहे. नाही जाणार सर. फेल ही जाणारच नाही. कारण हा चालूवरती हा फुटवा आहे. कारण हा कळी तयार होता दुसरा फुटवा लगेच तयारच आहे. दुसरा तयारच आहे. आणि याच्यात म्हणजे फुल हे कंटिन्यू तुमचं जे आहे हे चालूच राहणार आहे. ते आता चालूच राहणार आहे. थंडीत तुम्हाला भरपूर उत्पन्न होणार आहे. उत्पन्न तर होणारच आहे सर. फुटवा जर चालू राहिला तर असाच फुटवा चालू राहिला तर. कारण माझी पहिलीच फवारणी पडली तरी पहिलीच फवारणीमध्ये भरपूर फुटवा म्हणजे पायासारखा आलाय बघा. पहिले प्रत्येक फांद्याला आलाय आणि पाण्याला आलाय. म्हणजे आता किती वर्षापासून तुम्ही मोगऱ्याचं पीक करता तुम्ही? तर मला ही लागवड करून 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. याच्या आधी असा फुटवा होता का? म्हणजे थंडीच्या मोसमात मी कधीच फुटवे म्हणजे कळी काढली नाही. कधीच काढली नाही आजपर्यंत? कधीच 3 वर्ष 4 वर्ष झाले कधीच नाही काढले. मी पहिल्यांदा माझ्या म्हणजे थंडीच्या मोसमात कळीला म्हणजे मोगऱ्याला एक कळी आली.
पहिल्यांदा कळी आली. पहिल्यांदा. हा, थंडीच्या हा, 4 वर्षात पहिल्यांदा तुमच्या मोगऱ्याला कळी आली. हा. तुम्ही खूप म्हणजे थंडीच्या खुश आहे मोसमात. हा, थंडीच्या मोसमात. म्हणजे कडनिंग केला ना सर, वांदत जातो, कळी येतच नाही. येतच नाही. नाही. इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही इथे आपले प्रोडक्ट बद्दल? प्रोडक्ट बद्दल तर प्रोडक्ट ते चांगलेच आहे आणि इतर शेतकऱ्यांनी पण ते वापरावं आणि वापरून बघावं. कारण मी स्वतः बघितलंय वापरून. कारण ही माझी पहिलीच फवारणी आहे. पहिलीच फवारणीमध्ये मला भरपूर फुटवे आले. पाहिजे असं मला भरपूर रिझल्ट भेटलाय. धन्यवाद सर.